ज्ञानेश्वर, चिंतनश्री सोपानदेव या सर्वस्वी भिन्न प्रकृतीच्या भावांना स्नेहाच्या धाग्यानं बांधून ठेवणाऱ्या मुक्ताईचं आयुष्य खरंच विलक्षण. अत्यंत तीव्र बुद्धिमत्ता असलेली ही योगिनी म्हणजे साक्षात आदिमाया आणि त्यांचेच आशीर्वाद आपल्याला द्यायला साक्षात मुक्ताई नगरहून आपलं भाग्य म्हणून आज आपल्या इथे संदीप भैया पाटील आणि हरणे महाराज आलेले. माऊलींच्या ज्ञानादादांच्या कडून मुक्ताईला आईसाहेबांना आपण प्रसाद रूपी भेट देत आहोत. मी प्रमुख विश्वस्तांना विनंती करते की संदीप भैया पाटील आणि हरणे महाराज यांना त्यांनी माऊलींचा प्रसाद द्यावा. आणि दिग्पालजी लांजेकर सर आणि अवधूतजी गांधी हे आपल्या परिवारातर्फे त्यांचा सन्मान करत आहेत. खरंच साक्षात आई साहेबांचे आशीर्वाद आपल्या सर्वांपर्यंत आज पोहोचले असंच वाटतं. यानंतर मी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं आणि आशीर्वाद द्यावे. ज्ञानेश्वर भगवान विष्णू जयाची द्वारे सोन्याचा पिंपळांगे शेवळ रेडा मुळे, या दोन वाक्यांमध्ये जिचं सामर्थ्य माहीत पडतं असे ज्ञानोबाराय माऊली. महाराष्ट्राच्या अस्मितेचं खरं अंकुर किंवा बीज ज्याला म्हणता येईल ते इथून सुरू होतं. सर्व कलाकारांना सांगताना हे खरं तर कलाकारांना शिकू नये, कारण की निराकार साकार ओंकार आणि याच्यातून जे नटनाट्याचा खेळ मुक्ताई सांगतात आम्हाला. ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ, तर पहिले निराकार असतं, त्याच्यातून मग साकार होतं, या दोघांच्या माध्यमातून ओंकाराची साधना होते. आणि जेव्हा हे जगदोत्पत्ती करणारे भगवान विष्णू या सृष्टीची निर्मिती करतात तेव्हा ते जेव्हा अवतार घेतात त्याला दशावतार म्हणतात. तर ते स्वतः साकार निराकार ओंकार स्वतः कलाकार बनून येतात, म्हणूनच त्याला लीला म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला प्ले म्हणतो आपण. ओके, तर मला असं वाटतं की आम्हाला दिग्पालजींनी आणि अवधूत दादांनी हे सगळं दाखवलं होतं. आणि कुठेतरी कृपा असते. द पर्सन हॅज टू बी दी चूजन वन. तो व्यक्ती कुठेतरी निवडलेला असू शकतो. कोणी कोणी काय काम करायचं काय नाही हे सगळं पहिले ठरलं असतं आणि विश्व ते सगळं त्याच्या मतानुसार चालतं. परंतु याच्यातले काही म्हणजे जसं आता हरणे बाबा म्हणाले, आपण बरोबर बोलले, आपण ज्येष्ठच आहात, पण मला तरी असं वाटतं की पुष्कळसे मुद्दे ज्याच्यावर कुठेही संशोधन झालेलं नाही किंवा ते प्रकाशित कसे करावे, कारण की वारकरी संप्रदाय हा सर्वात सेन्सिटिव्ह विषय. त्यामुळे मला तरी असं वाटतं की काही काही प्रसंग जे आहेत ना ते म्हणजे परत तुम्ही महाराज म्हणून घ्यायला हरकत नाही याच्यानंतर हरिभक्त परायण, परंतु ते अगदी सटीकपणे आणि अगदी सहजपणे ज्या पद्धतीने त्यांनी ते प्रकाशित केले किंवा दिग्दर्शित केले, म्हणजे मी अगदी ठासून सांगू शकतो की काही प्रसंगांच्या वेळेस असं खरंच वाटतं की दिग्पाल नावाच्या या व्यक्तीला कुठेतरी ज्ञानोबांनी सांगितलं असेल. मग तो दीक्षेचा वेळ असो किंवा म्हणजे ज्ञानोबांच्या बाबतीत आपण आता म्हणतो की ज्ञानोबांना त्रास दिला. मी अगदी शपथीने सांगतो बरं का, ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय वाचल्यानंतर ज्ञानोबांना कधीच कोणापासून त्रास झालेला नाही. आणि तसं कुठल्याही मंदिरामध्ये कुठल्याही एका चित्रपटाचं प्रदर्शन होणं तसं फार नवलाची गोष्ट असते. मंदिर समिती किंवा मंदिर व्यवस्थापन कुठल्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाला कधीच परवानगी देत नाही. महामाया आदी जगदंबिका ब्रह्मचितकला आईसाहेबांचा हा चित्रपट होता आणि मला तरी असं वाटतं की ह्या बहीण भावांच्या नात्यापायी आम्ही प्रदर्शनाची नाही दर्शनाची परवानगी दिली. अजूनही आम्हाला चिंता आहे की दर्शनाचे लोक व्यवस्थित जावे की नाही, त्यामुळे ती सगळी व्यवस्था ज्ञानोबा पाहतात. राहिला शब्दखेळ करणं आवश्यक आहे. तर असं म्हणतात की दिग्पाल हे जे नाव आहे हे शैव संप्रदायाशी जुळलेलं नाव आहे. दिग्पाल जो असतो म्हणजे कुठेही आळंदीचं मूळ दैवत जे आहे त्याचं नाव आहे सिद्धेश्वर. मूळ दैवत सिद्धेश्वर आहे आणि देव म्हणजे ज्ञानदेव हे सिद्धेश्वरांच्यामुळेच इथे समाधिस्थ आहे.
तर या शंकराच्या मंदिरामध्ये शंकरा व्यतिरिक्त एक देव सुप्त अवस्थेत असतो, त्याला दिग्पाल म्हणतात. आणि मग ते अष्टदिग्पाल असतात, दशदिग्पाल असतात. तर मला तरी असं वाटतं की या सिद्धेश्वराची कृपा सुद्धा या दिग्पालासोबत आहे. ज्ञानोबा नागपंथी आहे बरं. आणि त्यानंतर जगामध्ये अवधूत ही पदवी जी आहे ही सर्वात पहिले शंकराची आहे बरं. त्यामुळे हे दोनही शैवपंथी जेव्हा आदिमायेच्या बाबतीत विचार करतात तेव्हा ती कशा प्रकारे समोर येते याचं उत्तम उदाहरण हे असू शकतं बरं. मी सर्वांना विनंती करेल की सर्वांनी हा चित्रपट जाऊन पाहावा. काही काही प्रसंग खूप सुंदर आहेत. खरं तर आपण आतापर्यंत ऐकत आलो, काही सिरियल सुद्धा निघाले असतील, धारावाहिक असतील, परंतु या चित्रपटामध्ये कुठेतरी असं मला वाटतं की ज्ञानदेवांव्यतिरिक्त पहिल्यांदा कुठेतरी सोपानदेव सुद्धा खूप सुंदरपणे पुढे आलेले. त्यामुळे आपल्या सगळ्या टीमला अनंतोत्तम शुभेच्छा. आशीर्वाद देण्याची आमची कोणाची लायकी नाही. पुनश्च एकदा की ज्ञानोबाराय समर्थ आहे आणि दिग्पालजी पुढे सुद्धा ही तुमची तपस्या सुरू राहावी यासाठी मी माझ्या पुण्याचे काही अंश तुम्हाला देऊ इच्छितो. काही काही प्रसंग खरंच म्हणजे निवृत्तीनाथ दादांचा, म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल मी निवृत्तीनाथ दादा म्हणल्यावर पाया पडलो. कारण काही हे सगळं जे आहे ना, म्हणजे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, हे सगळं ज्याच्या अधिष्ठानामधून आलंय ते निवृत्तीनाथ दादा. आणि त्यांच्या दीक्षेचा प्रसंग अजूनही मला आठवल्यावर म्हणजे आता मी उन्हात उभं होतो तर मला काही जण म्हणले लगेच सावली त्या, ते उन्हामुळे तापले तर तापती, नागपंथी स्वभाव आहे ना तो. पण खरं सांगतो की निवृत्तीनाथ दादांचं मौन म्हणजे या संप्रदायाचा पाया आहे बरं का. आणि तो खरा अजाण आहे, त्याला जाणतं केलं ते भावार्थ दीपिकेमधून ज्ञानेश्वरांनी. ज्ञानदेव एकटे ज्ञानेश्वरी लिहिणारे नाहीयेत, या चौघांची पुण्याही त्यांच्यासोबत आहे. नाथ संप्रदायाची सुरुवात असताना ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये म्हणतात की शक्तीची हे कर्ण पोहरी नैणोके त्रिपुरारी सांगितले का. नाथ संप्रदायामध्ये सर्वात पहिला उपदेश हा एका स्त्रीला आहे. आदिनाथ उमा बीज प्रकटले. सर्वात पहिला उपदेश भगवान शंकरांनी शक्तीला दिलेला आहे. पण नाथ संप्रदायातून वारकरी संप्रदायाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा प्रश्न असा पडला की शंकर जेव्हा निघाले नाथ संप्रदायातून वारकरी संप्रदायाला तयार करता, साहजिक बाईची भूमिका, तुम्ही एकटेच जाता म्हणले, मला नेतच नाही. मग अशा वेळेस भगवान शंकर म्हणले की वेळ आल्यावर याही प्रकृतीमध्ये, याही नवनिर्माणतेमध्ये तुझं योगदान राहील. आणि म्हणून वारकरी संप्रदाय एकुलता एक संप्रदाय असा आहे की ज्याची सुरुवात प्रत्यक्ष भगवान शंकराकडून विष्णूला झाली. इथे भगवान शंकर म्हणजे निवृत्तीनाथ दादा आणि प्रत्यक्ष विष्णू म्हणजे ज्ञानदेव. पण हे आपण कोणीही विसरू नये, ज्ञानदेवांना सर्वात पहिला संतोपदेश उपदेश हा आदिमाया पार्वती रूपी मुक्ताईंनी केलेला आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना अजून एक नवल वाटेल, निवृत्तीनाथ दादा 127 ओव्यांमध्ये मुक्ताई साहेबांना प्रश्न विचारतात. म्हणजे आपल्याला फक्त एवढं माहिती आहे मुक्ताईचे ताटीचे अभंग जे ज्ञानदेवांना सांगितलेले आहे, परंतु आपल्याला हे पण ऍडिशन माहित पाहिजे की मुक्ताई आई साहेबांनी निवृत्तीनाथ दादांच्या 127 प्रश्नांना फक्त 57 ओव्यांमध्ये उत्तर दिलं होतं. गुरुंना सुद्धा जी आदिमाया कुठेतरी शक्ती प्रकर्षित करते ती कुंडलिनी जगदंबिका, दुसरी तिसरी कोण नाही, आमची आई साहेब आहे. आणि म्हणून आजही पहा बरं का, लवकर संपवतो मी, आम्हाला सवय एकदा उभं राहिलं ती 1.5 तास. म्हणून आजही जर तुम्ही पहा तर आज सुद्धा ती ज्ञानदेवांच्या पाठीशी उभी आहे. कळलं नसेल तरी टाळ्या वाजवा. त्यामुळे या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो. इथे हजर राहण्याचं कारण एकच होतं, मूळचे ज्ञानदेव कधी पाहिले नाहीत कारण ते अनुभवायचे असतात. आणि संजीवनी या शब्दाचा अर्थच असा आहे की जेव्हा जेव्हा कोणी कोणी त्यांचं स्मरण करतं, त्या स्मरण केल्यानंतर जेव्हा जेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येतं, त्याला कुठेतरी अश्रुधारा निघायला लागतात, तेव्हा तेव्हा तो ज्ञानदेव तिथे तिथे त्या शरीरात समाविष्ट, त्याला संजीवन म्हणतात बरं का. इट इज नो वे रिलेटेड विथ युअर बॉडी अँड डेथ ऑफ युअर बॉडी. असो, इंग्रजी बोलावी लागते म्हणजे ट्रस्टी शिक्षित आहे असं कळलं पाहिजे. असो, आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो, अनंतोत्तम शुभेच्छा देतो. आणि याची स्क्रीनिंग अजून आपण एका मोठ्या प्रमाणात करावी दिग्पाल दादांना विनंती करतो. ज्ञानेश्वर भगवान विष्णू.
खूप खूप मनापासून धन्यवाद.